दादा नमस्कार। नमस्कार। टाळगाव चिखली या ठिकाणी जी तुमची बैलगाडा शर्यत तुम्ही नियोजन केलं भव्य असं आणि आज तिसऱ्या वर्षाला ट्रॅक्टर होता, तर कसं नियोजन वगैरे काय केलं होतं तुम्ही? ट्रॅक्टरचे मानकरी वगैरे काय सांगशाल त्याबद्दल? आज ट्रॅक्टरचे मानकरी रामनाथ सीट वारंगी आलेले शशिकांत मालेगाव दोन गाड्या बसलेले आहेत। काय उद्दिष्ट ठेवून हा ट्रॅक्टर तुम्ही बक्षीस ठेवला होता किंवा काय? गावची यात्रा भव्य दिव्य व्हावी हाच एक उद्देश गाड्याची आवड असल्यामुळं आणि एक शेतकऱ्याला एक त्याच्या शेतासाठी उपयोगी यावं। थोडक्यात काय म्हणतात, गोसंवर्धन आणि गोवंश जपण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी तुम्ही ही गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर वगैरे मोठी बक्षीस ठेवून शेतकरी जे असेल किंवा जो गाडा मालक आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं तुम्ही। दादा आता तुम्ही ट्रॅक्टर तिसऱ्या वर्षाला दिला आणि 2024, 25 आणि 26 हे पुढचे 3 वर्ष जे येणार आहे त्यासाठी तुम्ही भव्य दिव्य असा जीसीपी ठेवलाय, तर काय उद्देश ठेवून तो पण एवढं मोठं बक्षीस तुम्ही गावाच्या यात्रेसाठी नियोजन करता? बैलगाडा मालक आहे, एक शेतकरी आहे आणि एक शेतकरी कुटुंबामध्ये एक व्यवसाय तयार होईल हेच एक उद्दिष्ट आहे आमचं। कोणीतरी आहे जेसीबी येणार आहे आणि त्या जेसीबी जेव्हा घेईन त्याच्या घरी एक नवीन व्यवसाय चालू होईल हाच एक उद्दिष्ट आहे। आणि आमची गाव जत्रा मोठी व्हावी, गावाचं नाव मोठी व्हावं, गावाचं नाव व्हावं हाच एक मोठा उद्देश आहे आमचा। दादा काय सांगशाल, एवढं मोठं नियोजन करण्याचं काय उद्दिष्ट आहे टाळगाव चिखलीचं किंवा एवढी मोठी भव्य दिव्य गाव जत्रा आणि त्या जत्रेत एवढा बक्षीस ठेवण्याचं काय उद्दिष्ट आहे नेमकं? ऍक्च्युली आम्ही जे काही तरुण युवक जे आहेत जे गाव जत्रेला सगळे मिळून सहकार्य करतात, त्याचा उद्देश याच्यामध्ये एकच आहे की गावाचं नाव महाराष्ट्रात आणि देशात पुढे जावं। जी आमची भैरवनाथाची यात्रा होती, आम्ही जेवढं गाव जत्रेला बक्षीस देतो त्याच्या डबल आम्हाला मिळतं भैरवनाथाच्या कृपेने। गावाचं नाव मोठं व्हावं आणि आम्ही मूळतः शेतकरी असल्यामुळं पशुसंवर्धन आणि त्याला एक चांगली चालना मिळावी यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देतो। त्यासाठी एवढं भव्य दिव्य बक्षीस आणि त्यासाठी एवढं मोठं भव्य दिव्य बक्षीस आम्ही ठेवतोय। आमच्या युवक उद्योजक जी आमची काही मंडळी आहेत युवा उद्योजक त्यांच्यातर्फे आम्ही यांच्या बरोबर राहून यांच्या पाठीमागे राहून निर्णय सगळे ते घेतात। आमचं फक्त काम आहे त्यांना जे काही लागतंय ते फक्त आमचं पुरवायचं काम आहे, बाकीचं सगळं नियोजन आमच्या गावचे बाकीची गाडा कमिटी आहे, उत्सव कमिटी आहे ही घेते। प्रवीण दादा आज टाळगाव चिखली या ठिकाणी भव्य दिव्य नियोजन आणि आपला ओम्या असेल किंवा राणा असेल भूत्या सरपंच हे दोन जवळजवळ आज 6-7 लाख रुपयाचा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरची मानकरी झाली, काय सांगशाल? आज आम्हाला खूप आनंद होत आहे। आम्ही सलग 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 6 बाऱ्या होत्या, दुसऱ्या वर्षी 3 बाऱ्या राहिल्या, आता 3ऱ्या वर्षाला आमच्या 3च बाऱ्या झाल्या, त्यातल्या 2 बाऱ्या झाल्या। एक बालेवा साहेब असेल, आमचे रामनाथ सीट वारंगी बैलगाडा संघटना असेल, यामुळे आनंद होत आहे। तसेच टाळगाव चिखलीकरांनी असं भव्य दिव्य बक्षीस ठेवून खरंच तालुक्यात नाही तर जिल्ह्यात भारत देशात खूपच आमचं पण नाव झाले। आम्ही आजारी असताना आम्ही गावच्या आग्रहाखाती अख्ख्या जिल्ह्यात नाही भारत देशात आभारच मानतो की बाबा ओमेने आज आजारी असताना बी आमच्यासाठी जीवाचं दान करून 3ऱ्या वर्षाला आमची बारी 1 नंबरमध्ये भिडावली। त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या बैलाचं खूप आभार मानतो की बैल आजारी असताना सुद्धा 3ऱ्या वर्षासाठी आमच्यासाठी पळाला। आज आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, त्यासाठी मी बैलाचं प्रथम धन्यवाद देतो। टाळगाव चिखली ग्रामस्थांनी एवढं मोठं बक्षीस त्याबद्दल काय सांगशाल? टाळगाव चिखलीकरांनी आजपर्यंत देशात सगळ्यात मोठं बक्षीस ह्याच गावाने ठेवले। इथून मागे महिलाची यात्रा झाली त्यात बी जेसीबी ठेवला, त्यावेळी बी ओमेने आम्हाला त्या जेसीबीचा बी मानकरी केला आणि आज त्याच ओमेने आम्हाला पुन्हा एकदा या ट्रॅक्टरचा टाळगाव चिखलीकरांच्या बक्षिसाचा पुन्हा मान मिळवून दिला। त्यामुळं टाळगाव चिखलीकरांच्या संघटनेचे आभार मानतो। इथून त्यांनी आयुष्यभर बैलगाडी शोभा वाढवली। धन्यवाद। नाना काय सांगशाल, कशी यात्रा वगैरे पार पडली आणि नियोजन वगैरे तुम्ही केलंय स्वतः, म्हणजे तुमचं गाव पूर्ण झटलं आणि एक काय म्हणतात ग्रुपने तुम्ही एक चांगल्या प्रकारे यात्रा संपन्न केली, काय सांगशाल त्याबद्दल? यात्रा चांगली झाली, विनाविघ्नाची यात्रा झाली, बक्षीस भरपूर गाडा मालकांना मिळालं, जवळजवळ 54 गाड्या मालकांना 1 नंबरमध्ये 2 व्हीलर मिळाल्या। 3ऱ्या वर्षाच्या 3 बाऱ्या होत्या, त्यातील 2 बाऱ्या ट्रॅक्टरसाठी राहिल्या आणि चालू वर्षी परत यावासून पुढच्या 3 वर्षापर्यंत जेसीबी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे यात्रेचं स्वरूप जरा मोठं होतं, वाटत होतं की बाबा कमीत कमी 60-70 बारी होईल, परंतु थोडंसं आजच्याला बऱ्याचशा बाऱ्या कांड्यामुळं समजा
किंवा वरती बैल थोडे कमी राहिल्यामुळे बऱ्यापैकी आज गाड्या मालकांना फरक, त्यातल्या त्यात जास्त फरक कशामुळे झाला की डबल बैल आपण झुपून दिला नाही, त्यामुळे यात्रा सुरळीत झाली. म्हणजे चालू वर्षामध्ये एका दिवसाला 200 गाड्या पळून फायनल उरकणार मला वाटतं पुणे जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे. हा, एवढ्या त्यासाठी सर्व गाड्या मालकांनी पण चांगलं सहकार्य केलं. आमच्या बैलगाडा संघटनेत सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. सर्वांनी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता दिवस रात्र इथं थांबले. सर्व यात्रा व्यवस्थित झाली, सर्व घाट व्यवस्थित झाला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सर्व सोशल मीडियाचं, सर्व गाडा शौकीन, गाडा मालक यांचं, भैरवनाथ बैलगाडा संघटना व समस्त ग्रामाचं टाळगाव चिखली यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. धन्यवाद. नाना, कसं होतं गावची जत्रा आणि टाळगाव चिखली म्हणलं का एक नाव आहे, तर यात्रेचं स्वरूप तुम्ही प्रत्येक वर्षी जरा वाढवत चालले, मोठं करत चालले, काय सांगशाल त्याबद्दल? यासाठी एक वेगळं कारण पण आहे. श्री क्षेत्र टाळगाव चिखली हे नागरीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरी भागातलं गाव आहे, परंतु बैलगाड्याची जी परंपरा आहे ते जोपासणारं गाव आहे पहिल्यापासून असल्यामुळं माझ्या मते संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त बैलगाडा मला चिखली गावामध्ये भेटतील तुम्हाला. परंतु मध्ये बरेच 8-9 वर्ष जर बंदी होती, बैलगाड्यांच्या शर्यती बंद होत्या, परंतु चिखली गावातील प्रत्येक बैलगाडा मालकाने आपले बैल सांभाळले होते. कुठं ना कुठं बैलगाडा मालकांना त्याची व्यथा होती की शेतकऱ्यांचा काय तोटा झालेला आहे, शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नाही. त्यासाठी आम्ही 2000 माझ्या मते 21ला जी यात्रा झाली ते 22ला यात्रा झाली, त्यावेळेस आम्ही प्रथम क्रमांकामध्ये सर्वात मोठं बक्षीस 3 लाख रुपये ठेवलं होतं. गेल्या वर्षी जे बक्षीस ठेवलं ते त्यावेळेस आम्ही प्रथम क्रमांकामध्ये होणाऱ्या गाड्याला 2 व्हीलर ठेवली होती. त्यावेळेस आमच्या इथं 20 2 व्हीलर गेल्या त्या आणि फायनलला 3 ट्रॅक्टर होते. परंतु आता यावर्षी ज्यावेळेस आम्ही बक्षीस ठेवायचं होतं त्यावेळेस ज्यावेळेस आमची मिटिंग झाली, त्यामुळे सर्व सभासदांनी एक विचार विनिमय केला. सर्वांचं म्हणणं होतं की बाबा 1 नंबर वारी झाली तर आपण 11,000 रुपये देऊ, परंतु सर्व तरुण गाड्या मालकांचं असं म्हणणं आलं की आपण गेल्या वर्षी जर 2 व्हीलर दिलेली तर आपलं स्वरूप वाढत राहिलं पाहिजे, किती कमी नको व्हायला. त्यामुळे परत सर्व दानशूर व्यक्ती असतील, आमच्या गावातील जे युवा लोक असतील, उद्योजक असतील, उदाहरणार्थ विकास भाऊ साने असतील, अंकुश शिरमळेकर असतील, अविनाश भाऊ मोरे असतील, नवनाथ भाऊ मोरे असतील, यांनी यासाठी मोठा हातभार लावला. त्यामध्ये त्यांनी 32 लाख रुपयाचा JCB यावर्षी नवीन ऍड केला. त्यामुळे यात्रेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झालं. तर त्या JCBला साजेल अशी यात्रा व्हावी म्हणून याप्रमाणे या बक्षीस यावर्षी ठेवण्यात आली होती. जास्त गाडा मालकांना आनंद घेण्यात आला. त्या 2 व्हीलरचा बक्षीस ठेवलं तुम्ही. मागच्या वर्षी ज्या 12 झाल्या त्या कवचित चालते, म्हणजे 9-10 झाल्या असं 12 झाले 12 आणि एका दुसऱ्याच्या 8 झाल्या. आणि या वर्षी जर पाहिजे तर आदल्या दिवशी 44 झाले, आणि दुसऱ्या दिवशी 10 झाल्या. तर यावेळेस जास्त आनंद भेटला गाडा मालकांना. यावर्षी आनंद भेटण्याचं कारण होतं की दरवेळेस चिखलीचा घाट म्हणजे ना एकदम कडक घाट असतो. म्हणजे आम्ही बैल साधारणतः किती फूट पळतो याच्यावरती आम्ही घाट लावतो, परंतु यावर्षी घाट आम्ही फक्त 460 फूट लावला होता की जेणेकरून एका बैलाला एका सेकंदासाठी फक्त 35.5 फूट पळावं लागेल. ही 35.5 हा साधारण बैल कुठला पण पळत असतो, परंतु कांडा असतं 70 फुटावरती, त्यामुळे थोडंसं बैलांचा वेग पण कमी होत असतो. परंतु बाऱ्या लोकांच्या व्हाव्या जास्त, एवढं मोठं बक्षीस असते. तर ज्यासाठी जर आज आम्ही जवळजवळ आमच्याकडनं 55 गाडी गेलेली आहे, 55 गाडी गेली म्हणजे जवळजवळ आमच्याकडनं आज 27.5 लाख रुपये सरासरी 1 नंबरचा इनाम गेलेला आहे. एवढा मोठा इनाम देणार माझ्या मते तर महाराष्ट्रातील पहिलं गाव असेल 1 नंबरसाठी. एवढा मोठा गावची यात्रा आहे. आणि याच्यासाठी गावातील आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांचा आम्हाला सगळ्यात मोठा हातभार असतोय की त्यांच्या मदतीशिवाय हे सर्व एवढं मोठं शक्य नाही यात्रा पार पडणं. त्यांनी चांगल्या प्रमाणात सहकार्य केलं सर्वांनी. त्यांनी एवढं आम्हाला काल सांगितलं होतं की जरा या आज 25 वाऱ्या वाढल्या तरी 25 गाडीची आम्ही तरतूद करून ठेवली होती. कालच आम्ही शहरात ऑटोमोबाईल शहरांना सांगितलं होतं की तुम्ही आज 25 गाडी वाढून ठेवा म्हणून. तर ते म्हणले ठीक आहे आम्ही करून ठेवतो नियोजन म्हणून. परंतु योगाने आज बाऱ्या पण कमी राहिल्या. काहींच्या बाऱ्यांचा काहीतरी समजा कांड्यामुळे समजा गोळ झाला असेल, काही बैलांचा गोळ झाला असेल, त्यामुळं थोडंसं यावर्षी जे आमचं टार्गेट होतं की 70 बारी होईल तर ती 54 बारी राहील. धन्यवाद. थँक्यू.